विदर्भ की आवाज चॅनलच्या तमाम प्रेक्षकांना मी शैलेश ढोरे लाईव्ह विदर्भ की चॅनल मध्ये प्रसारणामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। ज्या प्रकारे विदर्भच्या माध्यमातून गेल्या 5 दिवसापासून महाराष्ट्रातल्या सर्वात लोक चर्चेत असलेली महादुला नगर पंचायत जे आताच नुकत्याच त्या महादुला नगर पंचायत मध्ये निवडणुका झाल्या गेल्या 5 दिवसापासून आपण महादुला नगर पंचायत मध्ये ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोपांचा आपण हा 2020 श्रृंखला पाहतो। त्या 2020 श्रृंखलामध्ये आपण 2 दिवसा पहिले इच्छे जे चौथ्यांदा निवडून आलेले मंगेश देशमुख यांची आम्ही प्रतिक्रिया केली। यांच्या माध्यमातून आम्ही लावलेले माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर लावलेले खंडनाचा ज्याचा आरोप लावला त्याच्यावर आपण खंडन घेतलेलं आहे। काल अजून एक पत्रकार परिषदमध्ये त्यांच्यावर बरेच घणाघणीत टीका झालेली आहे। काँग्रेसच्या लोकांनी टीका केलेली आहे। ज्या लोकांच्या बद्दल मंगेश जे देशमुख आहेत त्यांनी जे खंडन केलं होतं की बावनकुळे साहेबांवर अपहरणचा आरोप लावला त्याचं खंडन केलं। त्यांना लावलेले जेवढे बी आरोप आहेत त्यांचा मंगेश देशमुखनी 2 दिवसा पहिले खंडन केलं आणि काल लावलेल्या आरोपामध्ये परत एकदा विदर्भ की चॅनलचे तमाम प्रेक्षकांना विनंती आहे की आपण लाईव्ह यावं, कारण तुमच्यासाठी परत एकदा मी त्या खंडनासाठी परत इच्छे चौथ्यांदा निवडून आलेले आमचे नगरसेवक मंगेश देशमुख की भिडवतो। आपण बघू शकता की आता माझ्याबरोबर परत एकदा मंगेश देशमुख आलेले आहे विदर्भ की आवाज चॅनल मधून। परत एकदा हमेशा सत्यासाठी आम्ही विदर्भ चॅनल आम्ही राहतो आणि सत्याचा लढणारा हा विदर्भ चॅनल आहे आणि विदर्भ चॅनलच्या माध्यमातून परत एकदा त्या काल लावलेल्या आरोपावर आम्ही परत एकदा मंगेश देशमुखशी आपण बोलूया आणि त्यांच्यावर परत त्या आरोपाला कालच्या आरोपावर मंगेश देशमुख काय म्हणणार आता हे उत्सुकता आहे प्रेक्षकांना। भाऊ परत एकदा स्वागत आहे विदर्भ की आवाज चॅनल मध्ये। मागल्या वेळेस आपण खंडन केलेलं होतं 2 दिवसा अगोदर आमच्या चॅनलला आणि अजून काल ज्या काँग्रेसच्या लोकांनी ज्या 2 गुरु तत्वज्ञ जे गुरु म्हणतात आपण ब्रह्मा विष्णू महेश गुरु सर्वात मोठा त्या गुरुजीसाठी आपण काँग्रेस पक्षाची तिकीट दिली। त्यांनी तुमच्यावर उलटे आरोप लावले की तुम्ही त्यांच्याकडे आले होते, तुम्ही तिकीट मागितली, तुम्ही त्यांच्या मागे फिरत होते असे त्यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटले। पहिले तर मी आपल्या विदर्भ की आवाज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा सन्माननीय वाघ सर, सन्माननीय गाडगे सर आणि माजी सभापती सचिन मानवटकर यांनी माझ्यावर जे आरोप लावले त्या आरोपाचं मी संपूर्णपणे खंडन करतो। सांगायचं तात्पर्य एक म्हणजे ज्यावेळेस नगरपंचायत महादुल्याच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस हे सन्माननीय वाघ सर माझ्या वार्डामध्ये लोकांना विचारत होते का यावेळेस नगरपंचायत महादुल्यामध्ये मंगेश देशमुख पुन्हा उभे राहणार आहे, कशा पद्धतीचं वातावरण तुमच्या या वार्डामध्ये आहे। तर त्या सन्माननीय वाघ सरांनी ज्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या वार्डामध्ये लोकांची प्रतिक्रिया घेतली की नाही आम्ही ह्यावेळेस पुन्हा मंगेश देशमुख यांना मतदान करणार, ज्यावेळेस या वाघ सरांनी संपूर्ण लोकांची प्रतिक्रिया घेतली त्यांची माहिती घेतली त्यावेळेस हे संध्याकाळी विद्या मंदिर ग्राउंडला हे शिक्षक फिरायला येतात आणि मी काही कामानिमित्त विद्या मंदिर ग्राउंडला आलो असता यांना मी दिसलो तर यांनी मला आवाज दिला आणि ह्या सन्माननीय वाघ सरांनी मला म्हटलं का मंगेश काय म्हणते आताची नगरपंचायत निवडणूक कशा पद्धतीची आहे, काय आहे तुझी निवडणूक लढण्याची तयारी काय आहे। तर मी म्हटलं सर मी तर अपक्ष लढणार आहे। मागच्या वेळेस मी प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाकडनं लढलो, पुन्हा एक अपक्ष फॉर्म टाकणार आहे, मी 2 फॉर्म टाकणार आहे बाकी पुढे पाहू। तर या सन्माननीय वाघ सरांनी मला म्हटलं अरे तू यावेळेस शांत राहा, यावेळेस तू काही गडबड करू नको बेटा, तू शांत राहा, तू माझा ऐक, तू माझा विद्यार्थी आहे, अशा पद्धतीचं मला बोलले। बस एवढी तिथे चर्चा झाली आणि काही दिवसांनी तुम्हाला मी सांगतो काही दिवसांनी ह्या सन्माननीय वाघ सर पुन्हा मला या विद्या मंदिर ग्राउंडवर भेटले की आपल्याला सन्माननीय सुरेश भोयर यांच्या घरी जायचं। मला या सन्माननीय माजी सभापती सचिन मानवटकर यांचा फोन आला की आपल्याला सुरेश भोयरच्या घरी जायचं, तर आपल्याला माजी जिल्हा परिषद सदस्य नानाजी कंबाले यांच्या ऑफिसला आपल्याला तिथे उपस्थित राहायचं आहे। मी यांना म्हटलं का मी त्या माणसाच्या घरी येऊ शकणार नाही, सन्मान्य सुरेश भोयर यांच्या घरी मी येऊ शकणार नाही, नाही तू गडबड करू नको, तू शांत राहा, तू शांत राहा। मग मी तिथे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य नानाभाऊ कंबाले यांच्या जेव्हा कार्यालयामध्ये गेलो तिथे हे सन्मान्य वाघ सर, सन्मान्य गाडगे सर, सन्मान्य माजी सभापती सचिन मानवटकर हे सगळे एकत्र आले। सन्मान्य नानाभाऊ कंबाले तिथे होते, सचिन भाऊ मानवटकर यांच्या गाडीत मला बसवलं, आम्ही सन्मान्य सुरेश भोयर यांच्या घरी त्यांच्या बसल्यावर चर्चा सुरू झाली, यांची तिकिटा संदर्भातली चर्चा सुरू झाली। तिथे पुन्हा मी एक सन्मान्य शब्द लावूनच देऊ, रत्नाजी प्रंगारी होते, मुंटू कुठे हे सगळे तिथे उपस्थित होते आणि जेव्हा चर्चा सुरू झाली
तर मी या सन्मान्य सुरेश भोयर यांच्या घरी यांना प्रत्यक्ष म्हटलं का मी तुमच्या घरी स्वतःहून आलो नाही. वाघ सर, सन्मान्य गाडगे सर, सचिन मानवटकर यांच्या म्हणण्यामुळे मी तुमच्या घरी आलो. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मी तुमची काँग्रेस पक्षाची तिकीट मागायला आलो नाही. 2010 पासून तर 2026 पर्यंत आपण त्यांच्या मागे फिरत होत्या. 2026 पर्यंत काँग्रेसच्या तिकीटवर 2010 मध्ये बी काँग्रेस पक्षावर लढले, 2025 मध्ये बी आणि त्या अगोदर बी तुम्ही त्यांच्या मागे लागले होते. साहेब मला तिकीट द्या, मिळून द्या, मला काँग्रेस पक्ष लढायचा, असं त्यांचा कालचा घणाघात आरोप होता. अहो मला एवढं सांगा, मी एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा पोरगा आता. त्यावेळेस 2011 मध्ये माझे वडील कार्यरत होते. मी वसाहतीमध्ये राहत होतो. मी कंत्राटी कामगार म्हणून कोराडी पॉवर स्टेशनला काम करत होतो, कंत्राटी कामगार म्हणून फायर फायटिंग सेक्शनला. यावेळेस निवडणुका लागल्या, चला बा आपल्या मनुष्य जीवनात काहीतरी नवीन करावं बा. कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होतोच, निवडणुका लागल्या, चला लढावं बा. हे माझ्या जवळ आले. त्यावेळेस इथे 2 वार्ड होते कॉलनीमध्ये, इथून 6 उमेदवार निवडून जायचे. विद्युत वसाहतीमधून 6 उमेदवार निवडून जायचे आणि इथून मग ग्रामपंचायत महादुल्यामधून सरपंचाच्या निवडीचा पुढाकार पुढे व्हायचा. हे आमच्या इथून 6 उमेदवार निवडून जायचे आमच्या वसाहतीमधून. यांचे काँग्रेसचे पॅनल तयार झाले, माझ्याकडे आले, मला लढवलं यांनी, मी निवडून आलो. त्याच्यात काय आहे? मंगेशजी, सचिन मानवटकरनी म्हटलं की माझ्या भाऊचा जेव्हा अविश्वास प्रस्ताव बावनकुळे साहेबांच्या म्हणण्यानुसार केला आणि त्यावर मंगेश देशमुख शिकले होते. मंगेश देशमुख बावनकुळे साहेबांच्या म्हणण्यानुसार अविश्वास काढला होता आणि आपण म्हटलं होतं की मी त्यांच्या भावाला मदत केली. मी तुम्हाला काय सांगतो, सन्मान्य माजी सभापती सचिन मानवटकर हे खोटं बोलत आहे. मी 2010 मध्ये पहिल्यांदा नवीन निवडून आलो. सामाजिक राजकीय जीवनाचा मला कुठलाच अभ्यास नव्हता. सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा माझा काही संबंध नव्हता. हे यांच्या गटात होतो मी. तेव्हा रत्नदीप रंगारी यांना सरपंच बनवायचं नव्हतं. या कारणाने सचिन मानवटकर यांना नवीन खेळी केली. यायचे 5 आणि हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी गेले ना, यायचे 4. असे मिळून यांना आपला भाऊ अतुल मानवटकर यांना सरपंच बनवला. हे काय सांगा, हे खोटं बोलून राहिले. मी तुम्हाला सांगतो, यांना सचिन मानवटकर यांना रत्नदीप रंगारीला सरपंच बनवू द्यायचं नव्हतं म्हणून यानं दुसरी खेळी खेळली. रत्नदीप रंगारी काँग्रेसचा नव्हता. हे जेव्हा म्हणून राहिले आज जेव्हा हे म्हणून राहिले का बा मी हा काँग्रेसचा होता म्हणून यांनी माझ्या भावाला मदत केली. काऊन रत्नदीप रंगारी काँग्रेसचा नव्हता? मग तुम्ही एकत्र तुम्हाला बसू शकत नव्हते? तुम्हाला का सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं समर्थन घ्यावं लागलं तुमच्या भावाला सरपंच बनवण्याकरता? त्यांनी पहिले विचार करायला पाहिजे. का बोलायच्या पहिले 10 वेळा विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, यांच्या भावाला सरपंच बनवण्याकरता रत्नदीप रंगारी यांना सरपंच बनवू द्यायचं नव्हतं. याच्या भावाला सरपंच बनवायचं होतं. या कारणानं यांना सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे याचं समर्थन घेतलं आणि यांचा भाऊ तेव्हा महादुला ग्रामपंचायतचा सरपंच झाला. वाघ सरांनी म्हटलं की मंगेश अस्वस्थ होता. मंगेशला वारंवार आम्ही म्हणत होतो की मंगेश तू चिंता करू नको, तुला आम्ही तुला काँग्रेसची तिकीट मिळून देणार. तर मंगेश म्हणत होता की सर आपण काही करा, मला काँग्रेसची तिकीट मिळून द्या, कारण मी यावेळेस काँग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढण्याच्या इच्छुक मध्ये आहे. काय म्हणणार? मला एवढं सांगावं, कोणताही उमेदवार जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतो 2 फॉर्म भरतो का? एक मी अपक्ष फॉर्म भरला ना, एक प्रहार जनशक्ती पक्षाचा बी फॉर्म भरला. मग मला याच्या तिकीटची का गरज आहे? माझ्या नाम निर्देशन पत्र जेव्हा मी 17/11/2025 ला भरलं नगरपंचायत महादुल्याला, पहिल्यांदा तुम्ही पहा, पहिला माझे हे 2 फॉर्म मी सबमिट केले. अपक्ष प्रहार जनशक्ती पक्ष. या महाराष्ट्रामध्ये कोणता असा उमेदवार असो तो 3 पक्षाचे फॉर्म भरण? अरे विचार करण्यासारखा प्रश्न आहे. 2-3 कोणी फॉर्म भरते का कोण्या पक्षाचे? ज्या पक्षाकडून लढायचं असते तो त्या पक्षाचा उमेदवारी अर्ज भरतो. जर मला काँग्रेसचा उमेदवारी अर्ज भरायचा असता, यायच्या म्हणल्यानं जे आज हे माझ्यावर आरोप लावून राहिले हे काँग्रेसचे लोक, मी आज हे माझे गुरुवर्य होते,
आज एवढे यांचं वय एवढं असून सुद्धा आज हे दोन सन्माननीय वाघ सर गाडगे सर एवढे खोटं बोलले या वयात. यांना मी आता हे चुकीचा शब्द वापरतो, हा बोलला पाहिजे नाही, पण आज तुमच्या लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सत्य सांगतो, हे दोन्ही शिक्षक खोटे बोलले. आणि दुसरी गोष्ट सांगायचं तात्पर्य, आता हे जेव्हा म्हणून राहिले काँग्रेस पक्षाच्या मागे मी फिरलो, मग मला एवढं सांगा, मी जर फिरलो असतो तर माझा फॉर्म काँग्रेस पक्षातच असता. मी 2 फॉर्म कसे भरले असते, अपक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा. मंगेशजी, जेव्हा निवडणुकीची फॉर्म प्रक्रिया सुरू होती ज्या दिवशी, त्या दिवशी आपणच आमदार रिकॉर्ड सांगितलं होतं की मी 2-3 पक्षाचा फॉर्म भरलं. एक आपलं जनशक्ती, आपलं प्रहार जनशक्ती पक्ष आणि एक माझ्या मागे फॉर्म घेऊन फिरत असं आपण ऑफ द रेकॉर्ड मध्ये मलाच आपण माझ्या ऑफ द रेकॉर्ड काही लोकांच्या मी उभं होतो तेव्हा आपण सांगितलं. कुठेपर्यंत सत्य होतं हे? बघा, मला एवढं सांगा, रत्नदीपजी रंगारी माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले, मी त्यांना स्पष्ट नकार दिला, मी तुमच्या पक्षाकडून लढत नाही, तुम्ही तुमचा एबी फॉर्म दुसऱ्याला द्या. त्यावेळेस रत्नदीप रंगारी मला तिथे बोलले, तिथे लोक उपस्थित होते, मी त्याचे नाव घेऊ शकत कारण की ते कर्मचारी पडतात. यांनी मला म्हटलं, मी यांना तुम्ही दुसऱ्याला बी फॉर्म देऊन द्या, मी नाही बरं. जेव्हा मी 2 अपक्ष फॉर्म टाकून राहिलो, मी का म्हणून याचा फॉर्म घेऊ, तेव्हा या रत्नदीप रंगारीच्या मुखातनं निघाला, अरे कशाला गडबड करतो म्हणे, शांत राहा, दे तुझा फॉर्म दे म्हणे. माझ्याकडून हे काँग्रेसचा फॉर्म घेऊन गेले आणि मी मग माझे 2 फॉर्म अपक्ष भरले आणि 2 घंट्यांनी हे सगळे जण आले. सन्मान्य गाडगे सर, सन्मान्य वाघ सर, सन्मान्य माजी सभापती सचिन मानवटकर आणि रत्नदीप रंगारी हे सगळे माझ्याजवळ आले. रत्नदीप रंगारी ज्यावेळेस मी हे 2 अपक्ष फॉर्म भरले, ज्या सन्मान्य निवडणूक अधिकारी ज्यावेळेस होते त्यांच्या दालनामध्ये जेव्हा मी हे 2 फॉर्म सुपूर्द केले, हा रत्नदीप रंगारी बाजूला बसला होता. मग हा सगळ्या लोकांना घेऊन आला आणि त्यांना कानात सांगे, त्याला हा फॉर्म भरायला लावा काँग्रेसचा. हे वाघ सर माझ्याजवळ आले. आज त्यांना या वयात हे असं शोभत नाही. माझ्याजवळून फॉर्म तर दिला होता काँग्रेसचा, घेऊन आले, तू कागद दे म्हणे, तुझे डॉक्युमेंट जोडावं लागते ना. डॉक्युमेंट दिले, माझ्याजवळ उपस्थित राहून. तुम्हाला मी काय सांगू, माझ्याजवळ हे सगळे उपस्थित होते आणि माझ्याकडून काँग्रेसचा फॉर्म भरून घेतला. वाघ सरांनी असं बी म्हटलं मंगेशजी की सकाळी आपण या आझाद मैदानमध्ये फिरायला जातात तर आपण त्याच्या मागे मागे जात होते की नाही आम्हाला काँग्रेस पक्षाची तिकीट मिळून द्या. आणि सचिन मानवटकरनी हे बी म्हटलं होतं की सुरेश भोयर तुमचा राग करत होते, सुरेश भोयर तयार नव्हते, तरी आम्ही सुरेश भोयरला सांगून या त्यांना आम्ही समजून या त्यांना म्हणून तुमच्यासाठी तिकीट आणली, असं वाघ सरांनी आणि गाडगे सरांनी म्हटलं. सन्मान्य सचिन मानवटकर साहेबांनी जो शब्द लावला तो एवढं खोटं बोलले. पहिल्यांदा मी त्याच्या शब्दाचं एक खंडन करतो. ते काय म्हणाले, सुरेश भोयर यांच्या विरोधात मी विधानसभा लढलो म्हणून त्या रागाने यांना 2019 मध्ये काँग्रेसची तिकीट मिळाली नाही. सन्मान्य सचिन भाऊ मानवटकर, नगर पंचायत महादुला 2019 पहिली निवडणूक झाली, ज्यावेळेस मी अपक्ष लढलो, प्रहार जनशक्ती पक्ष, पहिली निवडणूक नगरपंचायत महादुल्याची झाली, नंतर विधानसभा निवडणूक झाली आणि त्यावेळेस मी सन्मान्य सुरेश भाऊ भोयर, सन्मान्य टेकचंदजी सावरकर आणि मी माझा अपक्ष फॉर्म भरला. या माझ्या नगरपंचायतच्या निवडणुकीचा आणि त्या विधानसभा च्या निवडणुकीचा का प्रश्न उद्भवला. पहिले नगरपंचायत महादुल्याची निवडणूक झाली, तिथंच सचिन मानवटकर कुठं बोलून राहिला. नगरपंचायत महादुल्याची पहिली निवडणूक झाली ना 2019 मध्ये, मी कसा फिरणार आहे याच्या मागे. ज्यावेळेस या 2 पक्षानं माझं नोकरीचं नुकसान केलं, रत्नदीप रंगारी, सन्मान्य सुनीलजी केदार आणि सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे, त्यांनी हे बी म्हटलं की तुमची नोकरी माननीय सुनील केदारने नाही, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तुमची नोकरी काढली. हे सर्वात खोटा आरोप लावत आहे मंगेश देशमुख. मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मी ज्यावेळेस चंद्रपूर पॉवर स्टेशनला माझ्या ऑर्डर आला नोकरीवर जॉईन होण्याचा, त्यावेळेस मी ग्रामपंचायत सदस्य महादुल्याचा राजीनामा दिला नाही. ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते बोलले ना, यांना राजीनामा दिला आणि मग हा जॉईन झाला, ते खोटं बोलले. सगळं जे प्रश्न त्यांना उपस्थित केला ते खोटं बोलले. मी तुम्हाला सांगतो, मी राजीनामा दिला नव्हता, माझ्याजवळ कागद आहे
मी राजीनामा मी जॉईन झालो त्याच्या 1 महिन्यानं रत्नदीप रंगारी, सन्मान्य सुनील केदार, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे 2014 मध्ये एकत्र होते. रत्नदीप रंगारीला सरपंच बनवायचं होतं म्हणून यांनी अविश्वास आणला. मी नोकरीवर जॉईन झालो होतो. ह्या सचिन मानवटकरनी मला फोन केला, का अविश्वास आलाय, तू माझ्या भावाला मदत कर. मी मदती करता आलो. तुम्हाला हे सांगतो, ह्या सचिन मानवटकरवर सन्मान्य माजी जिल्हा परिषद सदस्य नाना कंबाले यांचे सुद्धा उपकार आहे. आता ते म्हणान कसे, अहो ज्यावेळेस अविश्वास या तिघांना आणला, रत्नदीप रंगारी, सन्मान्य सुनील केदार, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे, पैशा पाण्यापासून ह्या सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य नाना कंबाले यांनी या माणसाला मदत केली. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये यशस्वी आज तो झाला असन. तो जो अविश्वास बाळगला तो मंगेश देशमुख आणि सन्मान्य नानाभाऊ कंबाले याच्यामुळे झाला. आणि मग तुम्हाला मी सांगतो, मी सुट्टी टाकून आलो होतो चंद्रपूर पॉवर स्टेशन मध्ये. मी सुट्टी टाकून आलो याला अविश्वासाला मदत करायला. मी राजीनामा दिला नव्हता नगरपंचायत ग्रामपंचायत महादुल्याचा. सचिन मानवटकर कुठं बोलले. आणि तुम्हाला सांगतो, अविश्वासाला मदत केली, अविश्वास बाळगला. मी जॉईन झालो तुम्हाला सांगतो लगेच. मंगेशजी हा, मी जेव्हा जॉईन झालो, ऐका, मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा रत्नादीप रंगारी हे चिडले. 3 लोक, रत्नादीप रंगारी, सन्मान्य सुनील केदार, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे चिडले. अविश्वास बाळगला ना. सचिन मानवटकरचा भाऊ पुन्हा सरपंच झाला. ह्या तिघांचं म्हटलं की तुम्ही त्यांच्या विरोधात गेले. नाही, हे नादात खोटा. हे बघा, माजी सरचिटणीस नागपूर जिल्हा युवक काँग्रेस 11/3/2013 त्यानं माझी तक्रार केली आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची त्याच्या घरी पत्र टाईप झालं. हे पत्र त्यानं पोस्टानं पाठवलं. कसं पाठवलं का प्रत्यक्षात दिलं देव जाणे, ते त्याला माहित. हा, आणि झालं ते 11/3/2013 तुम्ही पाहू शकता. आणि 14/3/2013 तुम्ही पाहू शकता मला पत्र दिलं का तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, हे तुम्हाला राहता येत नाही. इथे लिहिलंय, वरील तरतुदीनुसार आपण कंपनीच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देणे बंधनकारक असून सुद्धा आपण त्याबाबत त्या कार्यालयास कोणत्याही प्रकारची माहिती न देता कामावर रुजू झालात. सचिन मानवटकर कसा म्हणू शकते का यानं राजीनामा दिला. मी राजीनामा दिला नव्हता. राजीनामा दिला असता तर याच्या भावाला मदत झाली असती का, सांगा. मंगेशजी अजून एक आरोप लावला आहे आपल्यावर की आपण इथचे रहिवासी नाही आणि सचिन मानवटकरच्या घरचे आपण किरायेदार राहतात. त्यांच्या पत्र लावलं आहे, ऍफिडेव्हिट केलं आहे, त्याच्यावर खोटी साईन केलेली आहे असं त्यांनी तक्रार करूया या पोलीस स्टेशनला आपली तक्रार करणार असं मी त्यांनी सांगितलं. आपण राहणार माडोशाळेला असं त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं. पहा गंमत पहा कसा इन्स्टंट हा जो विषय आहे महादुला नगरपंचायतचा, पहा कसा मजेशीर आहे. मी महादुला ज्या घरी किरायानं राहत होतो तिथं मी 3000 रुपये भाडं देत होतो. हा, हे सन्मान्य वाघ सर, हे सन्मान्य गाडगे सर, हे सन्मान्य माजी सभापती सचिन मानवटकर माझ्याकडे आले. काऊन की यायनं रेखी करून घेतली होती माझी गाडगे वाघ सरनं. हे जे म्हणून राहिले ना मागासाठी तिकीट मागा फिरलो, यायनं पहिले माझी रेखी केली माझ्या या वार्डामध्ये विद्युत वसाहतीमध्ये. का कोण उमेदवार आता कसा आहे बा मंगेश देशमुखचं, डामाडोल आहे का काय आहे बा. मंगेश देशमुख प्लस दिसला. सगळी आमची मायबाप जनता ही माझी जेव्हापासून मला निवडून देत आहे त्याचे उपकार आहे माझ्यावर. त्यांनी तर हे म्हटलं की जनता ऐका पहिले मायबाप जनतेची जेव्हा त्या माणसानं प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्याला समजलं का भैया हाच खरा सिक्का आहे. खोट्या सिक्क्याला तिकीट देऊन आपल्या नगर अध्यक्षाला मतं भेटू शकत नाही. काहून की नगर अध्यक्षाला मतं हे चारही दिशेनं पाहिजे असते. पहा थांबा मी बोलू द्या मला. आता तुम्ही चारही दिशेनं मतं पाहिजे असते. हे 3 लोक माझ्याजवळ आले. मला म्हणे तू जिथं भाड्यानं राहते तिथं 3000 तू भाडं देतो. कशाला भाडं देतो, तू सचिन भाऊच्या घरचं किरायापत्र बनव, तुला पैसे द्यायची गरज नाही. तू म्हणे खुशाल तू आपल्या आई वडिलाच्या घरी राहा,
तुले ह्या महाजुल्या एरियात राहायची गरज नाही, तू कुशाल आपल्या आई वडिलाच्या घरी राहा. तर ठीक आहे ना म्हणलं मी. म्हणजे माझे त्याला माहित आहे का याच्या खिशात रुपया राहत नाही. हा 3,000 इकडून तिकडून जमवत असन आणि किराया देत असन. तर ते वाचवायच्या उद्देशानं, म्हणजे आपला बी हेतू साध्य करायच्या उद्देशानं तुझे 3,000 ते वाचते बा. तू ये, आपण चर्चा करू, तू किरायापत्र बनवून घे, काही विषय नाही आहे, पैसे द्यायची गरज नाही, आपले लोक आहे. तरी मी त्यांना म्हणलं का मी बनवतो, पण मी लढीन अपक्ष. आणि तुमच्या नगराध्यक्षाला मदत जर पाहिजे असेल तेव्हा हा उमेदवार नव्हता, याचं नाव नव्हतं. जो काँग्रेसचा उमेदवार आज लढला नगराध्यक्ष पदासाठी तेव्हा नाव नव्हतं. प्रक्रियेच्या पहिलेची गोष्ट सांगू राहिलो. तिकीट व्हायचे होते. तिकीट व्हायच्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टीच्या पहिलेची गोष्ट आहे. तर मी म्हणलं मी अपक्ष लढीन, मी पहिले ते 2 फॉर्म भरीन माझेवाले, जे मला करायचं आहे पुढे. तू कर ना म्हणे, तू अपक्ष लढ, तू कर म्हणे तुला जे करायचं आहे. माझ्या हातून किरायापत्र बनवून घेतलं. आता त्यांना काय आरोप लावले? खोटी सिग्नेचर केली म्हणून. खोटी सिग्नेचर नाही, पहिले तर हे बोलले त्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कालच्या, का माझ्या टेबलवरून हा कागद चोरून घेऊन गेला, माझ्या घरून गेला. अहो मला एवढं सांगा, हे माझी सभापती आहे, यायच्या घरून हे जेव्हा म्हणून राहिलं सीसीटीव्ही कॅमेरा माझ्या घरी आहे, जेव्हा मी एवढा कागद जर चोरून घेऊन जाईन, या माणसाने तर माझ्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. हा फलाना मंगेश देशमुख नावाचा व्यक्ती आला आणि माझ्या टेबलवरून कागद घेऊन गेला. अहो मला एवढं सांगा, टेबलवर आधार कार्ड, टॅक्स पावती, इलेक्ट्रिक बिल, फोटो कधी कोणी ठेवते का असे टेबल? म्हणजे मी येईन आणि म्हणेन अरे मला जे पाहिजे त्या वस्तू तर माझ्या या टेबलवरच आहे, चाललो मी चोरून करून घेऊन जातो. राहायचेच होतं का तुम्ही येणार होते म्हणून? आता त्याने तो विचार करायला पाहिजे. अरे बोलाच्या पहिले खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हा यायचा धंदा आहे. कुठंतरी आता यायचं सगळं हे, म्हणजे तुम्हाला असं म्हणणं आहे की मंगेश देशमुख येणार आहे आणि टेबलावर आम्ही ते दस्तावेज ठेवून देऊ, इव्हन ते घेऊन जाईल, असं त्याचा उद्देश असेल. अहो मला एवढं सांगा, इथं आहे ना सगळं हे पहा ना, ते जेव्हा किरायापत्र बनवलं ते आहे ना, हे बघा त्याचा फोटो आहे, हे त्याचा फोटो आहे, ते त्याची सही आहे, ते त्याचं इलेक्ट्रिक बिल आहे, ते त्याचं आधार कार्ड आहे. फक्त सिग्नेचर केला म्हणून हे बघा ना, हे आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड आहे, हे टॅक्स पावती आहे. पुन्हा हे टॅक्स पावती आहे. पुन्हा कोण कोणाच्या घरचं कसं दस्तावेज चोरणं आणि कसं कोणाचं किरायापत्र बनवून, मला एवढं सांगा. दिलं तेव्हाच बनवलं ना, तुम्हाला हेही सांगतो. किरायापत्र बनवलं, यायच्या घरी तिकीट वाटपाच्या चर्चा होत होत्या. मी सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य नाना कंबाले सचिन भाऊ मानवटकरच्या घरी जायचं आहे म्हणे, ते तिकीट वाटपाचा विषय आहे म्हणे, चाल म्हणे. ते जेव्हा मी गेलो यायच्या घरीवर, तिथं वाघ सर होते, सन्मान्य सचिन मानवटकर होते, त्याचं घरच आहे, रत्नदीप रंगारी होते, नाना कंबाले आणि मी आहे ना. सीसीटीव्ही त्यानं पाहिलं पाहिजे ना, हे आहे. त्याच्या चर्चा होत्या तिकीट वाटपाचा. माझा काय विषय आहे त्याच्यामध्ये? यायले माझ्याकडून काहीतरी नगराध्यक्ष पदासाठीच्या कॅन्डिडेटला मतं पाहिजे होते, माझ्याकडून किरायापत्र भरून घेतलं. आणि तुम्हाला मी हे सांगतो, ज्या दिवशी शेवटच्या दिवशी नामनिर्देशन पत्र भरलं मी, पहिले तर मी 2 फॉर्म भरले. मग यायचं जेव्हा म्हणणं होतं का हा आमच्या मागं काँग्रेसची तिकीट मागासाठी फिरे, तर मग मी 2 फॉर्म पहिले का भरले. यायचाच का फॉर्म नाही घेऊन पहिले भरला, 2 घंट्यानं यायचा फॉर्म भरला. आणि तुम्हाला मी सांगतो, हे जेव्हा म्हणून राहिलो कुठं किरायापत्र, ज्यावेळेस मी काँग्रेसचा नामनिर्देशित फॉर्म सबमिट केला तेव्हा निवडणूक आयोगाची रेकॉर्डिंग असते, तिथं जेव्हा फॉर्म भरला हे सगळे उपस्थित होते. आणि तिथले सन्माननीय जे निवडणूक अधिकारी होते त्याच्या मुखातून एक सुंदर शब्द निघाला की देशमुखजी तुम्ही तर घर मालकाला घेऊन फिरून राहिले. हे त्यांनाही माहित आहे सचिन मानवटकरला. मंगेशजी मला एक सांगा की वाघ सरांनी म्हटलं की आम्ही कॉलनीचा सर्व्हे केला, हा वार्ड नंबर 17 आहे तुमचा, सर्व्हे केला तेव्हा मंगेश देशमुखच्या बद्दल वोटर त्यांच्या फेवरवर नव्हते, म्हणून मंगेश देशमुख आमच्या मागे तिकीटसाठी लागला होता. आम्ही सर्व्हे केला आणि मंगेश देशमुख म्हणत की नाही आता माझ्या, पण मागल्या वर्षी मंगेश देशमुख स्वतंत्र निवडून आला, तर मग यावेळेस काँग्रेसची तिकीट का असे वाघ सरांनी म्हटलं की काँग्रेसच्या तिकीटसाठी मंगेश देशमुख मागे लागला? मी का म्हणलं,
जेव्हा हे माझ्याकडून किरायपत्र भरून घेऊ शकते, म्हणजे याचं प्लॅनिंग होतं. शेवटी जेव्हा काँग्रेसचा फॉर्म जेव्हा घेऊन आले, कशाला ते 2 फॉर्म मागे घेऊन गेले. आहे ना म्हणे, तू याच्या घरचा की ऍड्रेस जोडला ना म्हणे, कशाला आता तू हे करते, तू गडबड करू नको, तू शांत राहा म्हणे. हे ज्यावेळेस जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहिले माझ्या विरोधात, तर यायनं सोची समजी साजिश करून माझ्याकडून काँग्रेसचा फॉर्म भरून घेतला ना. असंच कोणी फॉर्म भरते का? असंच कोणी कोणाच्या घरचं किरायपत्र देते का? फोटो आहे, सही आहे, आधार कार्ड आहे, टॅक्स पावती आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, असंच कोणी कोणाच्या घरून चोरेल? गुन्हा दाखल करायला पाहिजे होता माझ्यावर. मी जर चोर असतो ना, गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तुम्हाला मी हे सांगतो, जेव्हा सन्मान्य सुरेश भोयरच्या घरी मला हे घेऊन गेले ना, तेव्हा या सुरेश भोयरनी माझ्या तिथं पुन्हा अपमान केला. तू म्हणे माझ्या विधानसभेत कामच नाही केलं. चिडलो मी त्या व्यक्तीवर, आणि तिथेही मी माझ्या मुखातून हा शब्द निघला, तुमचे माझे सन्मान्य सुनील केदार यांनी माझ्या नोकरीचं वाईट केलं. सन्मान्य सुरेश भोयरच्या तोंडून हे वाक्य निघालं, हे खरं आहे. अहो, हे सन्मान्य गाडगे सर, सन्मान्य वाघ सर, तिथं सन्मान्य नानाजी कंबाले, सचिन मानवटकर हे उपस्थित होते. त्यांना ऐकलं. तो कसा म्हणू शकते, सचिनांनी हे बी म्हटलं, सचिन मानवटकर कसा म्हणू शकते सुनील केदारनं माझी नोकरी नाही खाल्ली. सुनील केदारनं माझी नोकरी खाल्ली, रत्नागिरी प्रंगारीनं खाल्ली, चंद्रशेखरजी बावनकुळेनं खाल्ली. हे सत्य आहे. सन्मान्य सुनील केदारजीनं आपल्या छातीवर हात ठोकून म्हणावं, काय मी याची नोकरी नाही खाल्ली. अहो, तुम्हाला सत्य सांगतो पुन्हा, हा जेव्हा म्हणे ना का आम्ही मदत केली सचिन मानवटकर, अहो यानं काही मदत केली नाही. हा म्हणे कोर्टात जाये नाही म्हणे. तिथे चंद्रपूरला प्रभावत नावाचे एजीएम HR होते आणि घोरपडे नावाचे क्लर्क होते. ते तिथे येत होते तारखेवर. मी 500 रुपये उधार घेऊन तारखेवर हजर राहत होतो. तुम्हाला मी काय सांगू. आणि हे काय म्हणते, वकील दिला, हायकोर्टात घेऊन गेलो, हे गेलो. अहो, हायकोर्ट वकील नागपूरचं तोंड नाही पाहिलं. चंद्रपूर पॉवर स्टेशनले लेबर कोर्ट आणि इंडस्ट्रीयल कोर्ट मध्ये माझ्या 2 केसेस चालू होत्या. यायनं मला एक मात्राची मदत नाही केली हो. माझा वापर करून घेतला आणि फेकून दिला. हा काय म्हणते सचिन मानवटकर, म्हणे आम्ही याची नोकरी वाचवासाठी नेत्याजवळ गेलो. अहो, काँग्रेसची सरकार होती ना. सन्मान्य राजेंद्रजी मोळक ऊर्जा राज्यमंत्री होते. हे सन्मान्य सुनील केदार आमदार होते. सन्मान्य मुकुल वासनिक रामटेक लोकसभाचे खासदार होते. यायनं माझं वाईट करून घेतलं. आणि मी तुम्हाला सत्य सांगतो या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, सन्मान्य माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्मान्य माजी पंचायत समिती सदस्य मदनजी राजूरकर हे मला विमानानं घेऊन माझी नोकरी मला परत मिळावी म्हणून मला मुंबईला घेऊन जायचे. आणि आम्ही जिथं जात होतो तिथं हे सन्मान्य सुनील केदार राजेंद्र मुळकच्या दालनामध्ये राहायचे. आणि सन्मान्य राजेंद्रजी मुळक, सन्मान्य मुकुल वासनिक यांनी ह्या सन्मान्य सुनील केदारकडे पाहून माझं काम केलं नाही नोकरीचं. सन्माननीय आपण लावलेलं आहे, गुरुजींना बी लावलं, सुनील केदारना बी लावलं. कालच्या एक ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये गुरुजींनी म्हटलं आणि सचिन मानवटकरनी हे म्हटलं की सन्माननीय बावनकुळे साहेबांना सन्माननीय लावत आहे, म्हणजे काहीतरी बावनकुळे साहेबांबरोबर साठगाठ झाली आहे मंगेश देशमुख. मी तुम्हाला का म्हणू हो, आम्ही संस्कारी लोक, वैचारिक लोक. मी का म्हणलं, हा भारत देश फुले, शाहू, आंबेडकर, गौतम बुद्धाचा देश आहे. हा महापुरुषाचा देश आहे. मी पुन्हा ते म्हटलं, तरी त्या माणसानं माझं वाईट केलं असं, पण भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुषंगाने त्या माणसानं संविधानाची शपथ घेतली. सन्मान्य महसूल मंत्री पद हे संविधानिक पद आहे. जरी विरोधक असले, जरी माझं वाईट केलं असलं, त्या पदाचा मान सन्मान केला पाहिजे. जनतेनं निवडून दिलं त्या माणसाले, 40,000च्या लीडनं निवडून दिलं. जरी माझं वाईट केलं तर मी काय वाईट म्हणू, सन्मान्य नाही म्हणू. आता माझं तो सुनील केदार साहेबांनी माझं वाईट केलं, ठीक आहे. अहो, दानानं सन्मान्य हा शब्द निघून गेला असेल. का निघून गेला असेल, का निघून गेला असेल. अहो, यायची सरकार होती काँग्रेसची. अरे माझ्यासारखा मी स्वतःला चिल्लर म्हणीन, मी स्वतःला चिल्लर म्हणीन, मी चिल्लर नगरसेवक. अहो, कोणाची नोकरी टर्मिनेटची गेली तर मी ऑर्डर आणून देतो. आमदार खासदार तर दूर राहिला. मी त्यावेळेस नौखा माणूस होतो, मला हे नॉलेज नव्हतं. सन्मान्य सुनीलजी केदार, ह्या रत्नदीप रंगारी
या दोन लोकांना माझ्या नोकरीचं काम होऊ दिलं नाही. बावनकुळेनं माझं केलं ना वाईट. हे सगळे तेव्हा 2014 मध्ये एकत्र होते ना. हे दाखवतो ना, आहे ना हे सगळं. हे घ्या ना, हे पहा ना, हे घ्या. 19 जून 2013 ग्रामपंचायत महादुला नगरपंचायत झाली, त्यावेळेस हे फोटो पहा. हा रत्नागिरी प्रंगारी, हे चंद्रशेखरजी बावनकुळे. हा हे बघा, हे बघा, तुम्ही पाहू शकता. अखेर महादुला ग्रामपंचायत झाली नगरपंचायत 19 जून 2013 शासनाच्या राजपत्र अधिसूचनानुसार. बघा, बॉडी डिझॉल्व्ह झाली आणि 16 जुलै 2013 माझ्या टर्मिनेशन ऑर्डर झाला. अहो, मी ग्रामपंचायत सदस्यच ना, तर माझ्या टर्मिनेशन ऑर्डर का निघाला? हे सगळं राजकीय. मी जेव्हा माझी नोकरीसाठी मदतीसाठी मी जेव्हा जात होतो, तुम्हाला सांगतो, तिथं भिंताडे नावाचे सीजीएम HR होते. मला माहित नाही हे एवढं मोठं प्राबल्य माझ्या वाईट करासाठी असं. तुम्हाला मी का सांगतो, असे जीवनात अनुभव आले हो. ऐका तर माझं. जेव्हा गेलो तो भिंताडे म्हणे मला, सीजीएम HR, अरे तुम्ही तर खूप मोठी व्यक्ती आहो म्हणे. नाही साहेब म्हणलं, मी लहान आहो, कसा तरी लागलो, मी कर्मचाऱ्याचा पोरगा, माझी नोकरी मला परत करा. अरे नाही, तुम्ही तर खूप मोठे आहे. 2 आमदार जेव्हा नोकरी खाले येऊन राहिले, तर तू काही चिल्लर माणूस असशील. अहो, तुम्हाला मी सांगतो, सचिन मानवटकर का सांगा, हा ज्या सन्मान्य विलास मुत्तेमारचं नाव घेत होता ना, ह्या सन्मान्य विलास मुत्तेमार नागपूर शहराचे खासदार होते. आणि ज्यावेळेस माझं टर्मिनेशन ऑर्डर ज्या MDच्या हाताने निघालं, तो आशिष शर्मा, सन्मान्य आशिष शर्मा, सन्मान्य विलास मुत्तेमारजी जेव्हा केंद्रीय मंत्री होते, त्याचे OSD होते, PA होते. तोही माझं काम करू शकत होता. जेव्हा हा मला घेऊन गेला ना त्याच्या, हा जेव्हा म्हणून राहिला ना, मी नेत्याच्या दालनात घेऊन गेलो, याच्या मनात असतं तर माझं काम झालं असतं. हे सन्मान्य विलास मुत्तेमार का म्हणे, तो विशाल जो याचा मुलगा आहे, हा विशाल मुत्तेमार चा दोस्त आहे म्हणे तो आशिष शर्मा. हे त्याचे शब्द आहे. हे जे मी बोलून राहिलो त्या माजी खासदाराचे शब्द आहे बरं, हे लक्षात ठेवा तुम्ही. विशाल मुत्तेमवार आणि आशिष शर्मा त्याचे दोस्त आहे म्हणे, जा ते काम करून टाकून. झालं का हो काम? त्या आशिष शर्माला सांगा, माजी खासदाराचा, माजी केंद्रीय मंत्र्याचा OSD, तो IAS अधिकारी आहे का, मानसन्मान देणार नाही, रिस्पेक्ट करणार नाही? अरे काही कर, या पोराचं कर. नियम आहे ना, 19 जून 2013 शासनाच्या राजपत्र अधिसूचनानुसार महादुला ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाली. 16 जुलै 2013 टर्मिनेशन ऑर्डर. अहो, मी ग्रामपंचायत सदस्यच नाही आहे, तर माझ्या टर्मिनेशन ऑर्डर काढायचा प्रश्न उद्भवला का? माझं काम होत नव्हतं का? सन्मान्य खासदार माजी विलास मुत्तेमवार, सन्मान्य मुकुलजी वासनिक, सन्मान्य सुनीलजी केदार, सन्मान्य राजेंद्रजी मोळक माझं काम नव्हतं करू शकत. का नाही केलं? सरकार यायची होती ना. होऊ नाही दिलं, करू नाही दिलं. मनात पाप होत, या सन्मान्य सुनील केदारच्या मनात पाप होतं. गुरु काय माझ्याकडे, हे का सांगा ना मला. आता हे का म्हणे सन्मान्य गाडगे सर, ह्या एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाले, आपला विद्यार्थी आहे, काहीतरी बोलायला थोडस विचार करायला पाहिजे. काय म्हणे, काय यांनी फोनच नाही उचलला. आमचे फोन उचलत नव्हता, नॉट रिचेबल होता. हे सन्मान्य वाघ सर, हे सन्मान्य गाडगे सर, विचार करायला पाहिजे होतं बोलाले. या वयामध्ये आपल्या विद्यार्थ्याच्या हातून अपमान करून घेऊन राहिले. यायला मी काय म्हणतो, ऐकून घ्या, शोभत नाही. कसं शोभत नाही ते सांगतो. हे वाघ सर माझ्यासोबत फोनवर संवाद साधायचे ना. वाघ सर सोबत माझ्या फोनवर संवाद झालं, अरे बाबा तू आम्हाला मदत कर. मी म्हणलं सर मी मदत करू शकत नाही. हे सन्मान्य नगरसेवक अतुल मानवटकर यायचे 2-3 वेळा मला फोन आले ना, यायचे फोन रिसिव्ह केले. मी मदत करू शकत नाही. मी त्यांना बोललो अतुल मानवटकर, एक मिनिट. आणि सन्मान्य अतुल मानवटकर मला भेटले ना प्रत्यक्षात या कॉलनीच्या विद्यामंदिर ग्राउंडला. आणि पुन्हा सांगतो, हे गाडगे सर म्हणे ना आम्हाला भेटला नाही, हे नाही. ह्याच विद्यामंदिरच्या ग्राउंडवर हे गाडगे सर, वाघ सर, सचिन मानवटकर 1 तास चर्चा झाली. तुम्हाला का सांगू, हे एवढे खोटे बोलून राहिले असं याच्यासाठी का हे आता माझं चरित्र हनन करायला निघाला. ना कसा बदनाम होईन, काहून की याचा स्वार्थ हेतू साध्य होऊन नाही राहिला ना. आपला यायचा एक नगरसेवक आता आपल्या पासून दूर चालला बा. मी कोणा पक्ष पार्टीत गेलो नाही,
मी कुठेही गेलो नाही. मंगेशजी, एक आरोप आपल्यावर लावला आहे अजून सचिन मानवटकरने की आपण बावनकुळे साहेबांच्या बंगल्यावर गेले होत्या, हा. सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा हा. आणि आपण उपाध्यक्ष पद मागितलं, पण बावनकुळे साहेबांनी आपल्याला उपाध्यक्ष पद न देता व आपल्याला सभापती पद देण्याचं ठरवलं होतं आणि तुम्ही सीसीटीव्ही चेक करा बावनकुळे साहेबांच्या घरी जाऊन. मला एवढं सांगावं, भाजपचं सरकार आहे ना महाजिल्ह्यात, त्याचं बॉडी पूर्ण आहे, त्याचा नगर अध्यक्ष आहे. मला कशाला उपाध्यक्ष पद देईन, मला कशाला सभापती पद देईन, आणि ते सभापती पद घेऊन मी काय खूप विकास करणार आहो का महाजुला नगर पंचायत शहराचा? तर माजी सभापती होऊन गेले, कोणता विकास म्हणजे माजी सभापती होऊन गेले. 4 वर्ष पाहिलं आपण, 4 वर्ष पाहिलं, 14 पासून झालं. पाहूनच राहिलो. हे पद काय आहे? काही पैसे कमवायचे पद आहे का? हे मानाचे पद आहे. फक्त नगर अध्यक्ष हे मानाचं पद आहे. हे जनतेचा विकास करू शकते, नगरसेवकही करू शकते, पण मीटिंग मध्ये प्रश्न तर नगरसेवकच मांडन ना, फायनल तर अध्यक्षच करण ना. मी कशाले उपाध्यक्ष पद मागणार आहो, मी कशाले सभापती पद मागणार आहो, बिनकामाचं घेऊन फिरू? का फायदा आहे त्या पदाचा? मला एवढं सांग. बांधकाम सभापती हे पद का फायदा आहे? मी घेऊन का करू? खोटं बोलून राहिले. मी तुम्हाला काय सांगतो, हेच लोक माझ्याकडे 5 लाख रुपये घेऊन फिरत होते. का सांगू तुम्हाला? का सांगू? मंगेश देशमुख पैशाने विकणारा माणूस आहो का? मंगेश देशमुख मान सन्मानानं स्वाभिमानानं जगणारा माणूस आहो. आजपर्यंत कोणाचे पैसे खाल्ले नाही, मतदाराचेच पैसे नाही खाल्ले, तर या लोकांचे पैसे खाणारा त्या नगरपंचायत महाजुल्याच्या कर्मचाऱ्याला विचारा, काही याने काही पैसे कमवले का इथून, किंवा कोणत्याही शासनाच्या दरवाजात जा. सगळ्याला माझी परिस्थिती माहित आहे. मी याच्यापासून का दुरावलो? हा रत्नदीप रंगारी, मी जेव्हा 2010 मध्ये निवडून आलो ना, ग्रामपंचायत सदस्य झालो, यानं माझ्यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला हाताशी धरून ऍट्रॉसिटी ऍक्ट लावायचा विचार करत होता. हा रत्नदीप रंगारीनं माझी नोकरी खाल्ली. हा रत्नदीप रंगारी मला मारपिटीची धमकी देऊन राहिला, आणि मी कशी मदत करीन? काही मानसन्मान आहे का नाही माणसाले? माझ्या जागी तुम्ही असते, हे वाघ सरने, हे गाडगे सर असते, यायनं का केलं असतं? मंगेशजी, एक चॅलेंज केलं आहे तुम्हाला मानवटकर साहेबांनी की अगर मंगेश देशमुख अगर खरं बोलत असाल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्या. मी का म्हणलं, माझ्या वार्ड क्रमांक 17ची मला 521 मतदान पडलं. भाजपच्या उमेदवाराले 122 मतदान पडलं. शिंदे गटाच्या उमेदवाराले 24 मतदान पडलं. बीएसपीच्या उमेदवाराले 6 मतदान पडलं. तुतारीच्या उमेदवाराले, शरदचंद्र पवार गट तुतारीच्या उमेदवाराले 6 मतदान पडलं. अपक्षाच्या उमेदवाराले 10 मतदान पडलं. मी का म्हणलं यायले, माझी 17 नंबर वार्डाची मतदार यादी घेऊन जा. प्रत्येक मतदाराला विचारा का यानं आमच्या काँग्रेस सोबत गद्दारी केली, यानं शेण खाल्लं च्या पित्तर. आता हा या पदावर ठेवाच्या लायकीचा नाही, मान्य मतदार बंधू आणि भगिनींनो. हा आता पदावर राहायच्या लायकीचा नाही, यानं राजीनामा द्यावा. 521 लोकांच्या घरी यायनं जावं, त्या लोकांना मला म्हणावं, बेटा तू आता काही आमची सेवा करू नको, तूनं खूप सेवा केली आमची, आता ते तू जाऊ दे. तूनं या काँग्रेस सोबत गद्दारी केली, शेण खाल्लं. या लोकांना जरी ते वाईट केलं असन, हे आम्हाला माहित नाही. माझ्या मायबाप जनतेने ह्या काँग्रेसच्या लोकांना वाईट केलं, हे यायले माहित नाही. तरी मी यायले म्हणतो का, हे जरी तुम्हाला खरं नसन सांगत, तर आता यायले म्हणाव का बा ठीक आहे, तर मी उद्या राजीनामा देतो. तर पूर्ण हा ऐकायचं, उद्या राजीनामा देतो. हे काही पोट भरायचं साधन आहे का नगरसेवक पद? याच लोकांना माझं वाईट केलं. तो का सांगन वाघ सर? याचं कुठंतरी वाईट झालं म्हणून हा कुठंतरी स्टँड व्हावा. का भेटते त्या नगरपंचायत महाजुल्याला? 100 रुपये मीटिंग भत्ता भेटते. एक समोसा चहा भेटते. विरोधक का करणार आहे तिथं? किती प्रश्न उचलले आहे ना एवढ्या वर्षात या वाघ सर, गाडगे सरनं, सचिन मानवटकरनं विरोधात नगरपंचायत महाजुल्यात कोणते घोटाळे काढले? हे का सांगन शेण खाल्लं? आता मला सांगा, जो माझ्यावर ऍट्रॉसिटी ऍक्टचा प्लॅनिंग करण हो, माझ्या नोकरीचं वाईट करण सुनील केदार सोबत मिळून, आता सामान्य नाही लावणार, खूप झाले ना शब्द, सामान्याचा पेटारा भरला. वाईट झोली भरली, राग हृदयामध्ये, मनामध्ये. अपमान केला आहे ना हा सुरेश भोयार यायनं माझा अपमान केला, सुनील केदार यांना माझा अपमान केला, माझी नोकरी खाल्ली हो आहे ना. का म्हणाने शेण खाल्लं?
कुठेतरी मॅनेज झाला. अहो 1.5 लाख पगार असता, 1.5 लाख रुपये खाणं नसतं झालं आणि 15 वर्षाची नोकरी झाली असती. 1.5 लाख गुणीला 15 वर्ष करा बरं. आता तुम्ही किती पैसे जमा झाले असते आणि कोणता नेता किती पैसे देणार होता. आता हे का म्हणून राहिले, कुठेतरी त्या बावनकुळे साहेबाकडून यांना पैसे घेतले असं. किती पैसे देणार आहे मदतीचे? किती देणार आहे? 5 लाख, 10 लाख, 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 5 करोड. अहो ते सन्मान्य ऊर्जा मंत्री होते तर माझी नोकरी परत करू शकत होते, नाही केली. नसन आले त्याच्या विचारात. हा सन्मान्य दुग्ध विकास मंत्री सुनील केदार होते, सरकार होती, माझी नोकरी परत करू शकत होते, केली काय आहे ना. हे का पैसे देणार आहे? हे जेव्हा नोकरी खाऊ शकते दुग्ध विकास मंत्री माजी सुनील केदार, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तर पैसे देऊ शकते का हे लोक? नोकरीच परत नाही करू शकत का? आमच्या हातून चूक झाली तुम्हाला हे सांगतो. सन्मान्य सुनीलजी केदार, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यानं माझी माफी मागितली का आमच्या हातून चूक झाली. आता तुम्ही म्हणाल कुठं? विधान परिषद जेव्हा निवडणूक झाली, मला लढवलं या काँग्रेसनं, तर अतिवृष्टी आली होती या खापा गुमटीमध्ये. हे दुग्ध विकास मंत्री होते. मी जात नाही तुम्हाला. कोरोना काळात नाही हो, हे आताची गोष्ट. दुग्ध विकास मंत्री होते तेव्हाची गोष्ट सांगून राहिलो. ते माहित नाही आता त्यावेळेस कोरोना होता का. तुम्हाला मी सांगतो, माझे एक तत्व आहे राजकारणात. काय विषय संपला, निवडणूक संपली, विषय संपला. मी कधी कोणाच्या दारात जात नाही. मला माहित आहे, एवढा वर्षाचा अभ्यास आहे, कोणी कोणाला मदत करत नाही. प्रत्येकाची वेळ राहते, ज्याची वेळ निघली विषय संपला. मी कोणाच नेत्याच्या दारात जात नाही, तुम्हाला मी खरं सांगतो. ह्या सन्मान्य सुनील केदार साहेबांना नाना कंबाले साहेबांना फोन लावला आणि त्याचा मला फोन आला, अरे तुला सन्मान्य सुनील केदार साहेब बोलून राहिले म्हणे. माझ्याजवळ आले, मला याच्या गाडीत बसवलं नाना कंबालेजीनं, ह्या इकडे घेऊन गेले गुमतीच्या त्या रस्त्यावर. तिथं ते हे सगळे होते आणि माझ्याकडे पाहिलं सन्मान्य सुनील केदार साहेबांना आणि त्यानं म्हणलं, बेटा जुनं विसरून जा. जुनं विसरून जा म्हणजे विना जे तुझं वाईट केलं ते जुनं विसरून जा, पुढे जा. या सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना यांनी माफी मागितली. आता का करता? घटना घडली जीवनात. हे जेव्हा म्हणून राहिले ना, शेण खाल्लं, पैसे खाल्ले, फलानं खाल्लं, जे महादुला शहरामध्ये आज माझं चारित्र्याचं हनन करून राहिले हे लोक, यायले समजायला पाहिजे. 1.5 लाख पगार असता काय एका हे हाड झिजून गेले, हे गाल अंदर गेले. आता तुमच्या बाईट कालची त्याची बाईट पाहिली, पत्रकार परिषद पाहिली, तर पहिले आपण देऊन द्या म्हणलं. सत्यमेव जयते, सत्य कधी सत्य राहते. हे का सांगा ना. हे काय म्हणणार संपूर्ण कालच्या पत्रकार परिषद मध्ये आपलं काय म्हणणं आहे? काय होतं सर्व? काय उपकंठ असं वाटत होतं का आपल्याला? आपलं काय म्हणणं आहे? मी का म्हणलं, यायले नगरपंचायत महादुल्याच्या अध्यक्षांमध्ये घ्यायचे होते आणि यायले मंगेश देशमुख मध्ये देऊ शकत होता, म्हणून माझ्या जवळ आले. किरायपत्रच घेऊन घेतलं का हा कुठंतरी बांधून राहीन बा. जेव्हा फॉर्म भरू 2 अपक्ष मागे घेईन. कायले तुला आता त्या माणसानं दिलं ना एक भावनिक माहोल तयार करायचा. आता तू भरून टाक ना काँग्रेसचा फॉर्म, कशाला अपक्ष लढतो? मला एवढं सांगा हो, ज्या पक्षानं माझं वाईट केलं मी त्याचा खरंच फॉर्म घेईन का? ज्या व्यक्तीनं माझं वाईट केलं मी खरंच फॉर्म घेईन का हो? मला एवढं सांगा ना तुम्ही. नेमकं कारण काय होतं मग तुम्ही त्यांचा फॉर्म एबी फॉर्म लावला? मी का म्हणलं घरचं किरायापत्र दिलं, कुठंतरी प्लॅनिंग केली असं नाही आहे ना. जेव्हा आज तो म्हणून राहिला का माझे खोटे दस्तावेज चोरून नेले, फलान नेलं. कोणी कसं चोरून नेणार आहे? कोणाच्या घरचे कागद, आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिल, टॅक्स पावती, फोटो, कोणी असंच कोणाच्या घरून चोरून नेईल? काही बोलायचं, विचार करायला पाहिजे, प्रेमानं बोलवायचं. बेटा जाऊ दे, आमच्या या काँग्रेस पक्षानं ते वाईट केलं, जाऊ दे, विसरून जा, ये आमच्या जवळ आहे, आपण काहीतरी नवीन करू बा. शेवटच्या एक मिनिट, अजून मी काहीतरी कुठं गेलोच नाही. भाजपच्या लोकांना याचं ब्रेन वॉश केलं, फलानं केलं, अमक केलं, तमक केलं. मी काही एवढा दूध पिता बच्चा आहे का? कोणाचं ऐकून हे करीन, राजकारण करीन ना कोणाचं ऐकून करीन? या लोकांना माझं वाईट केलं, मी त्याला खरंच मदत करीन का? जो माझ्या विरोधात अॅट्रॉसिटी ऍक्टचा विषय लावते, विचार करते लावाचा 2010 ले, त्याची वैचारिक पातळी कशी असली पाहिजे?
जो माझ्या नोकरी खाण्याचं काम करते, हा मोठ्या नेत्याला हाताशी धरून, हा मी खरंच त्याच्यासाठी मत मागीन का हो? मी पुन्हा तुम्हाला म्हणतो, सचिन मानवटकरांना मला किरायापत्र दिलं, त्याच्याकडे पाहून मी मागच्या तुमच्या त्या बाईटमध्ये बोललो, ह्या गाडगे सरकडे पाहून, या वाघ सरकडे पाहून मी ना याचा फॉर्म घेतला, सन्मान केला. तर तिथं आहे ना, निवडणूक विभागाला जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो तिथं व्हिडिओ शूटिंग राहते, जो उमेदवार फॉर्म भरते. माझ्या 2 अपक्ष फॉर्मची बी रेकॉर्डिंग आहे, तेव्हा तर मी एकटाच दिला. ऐकून घ्या, मी एकटाच आहो ना, एकट्या 2 फॉर्म भरले. काँग्रेसच्या फॉर्म मध्ये हे लोक आले, याची रेकॉर्डिंग आहे ना. हा जेव्हा म्हणून राहिला माझ्या घरून कागद चोरून नेले सचिन मानवटकर, मग हा कसा मागं उभा? काँग्रेसचा फॉर्म भरताना रेकॉर्डिंग आहे ना, मागावत आहे ना रेकॉर्डिंग. का वाईट करायचं आहे करा. आता का आले चिडले, मारपिटीची भाषावर आले. आम्ही त्याचा सत्कार करू, स्वागत करू. मी आज महाराष्ट्राचे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त रवींद्रजी सिंगल आणि कोराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायतोंडे साहेब यांना विनंती करीन, उद्या माझ्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर रत्नदीप रंगारी, सचिन मानवटकर, मोंटू कुथे, तिलक गजबिये, गाडगे सर, वाघ सर आणि इतर जे म्हणून काँग्रेसचे लोक याला आम्ही प्रसाद, याच्यावर कारवाई करावी. माझ्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर या लोकांवर कारवाई करावी. मला धमकी देते, धमकीनं कोणी जवळ येते का? काही नाही, स्वतःची पोळी शेकासाठी चालू आहे, दुसरं काही विषय नाही आहे. पूर्ण प्रक्रियेवर खंडन आहे. कुठे तरी या पोराले बदनाम करायचं, याच्या मागं काही नाही. याचं काही हे नाहीये. याले मारलं तर 2 लोक येणार नाही म्हणून हे कोणी बोलते का? पुरंच खंडन आहे. परत तुमचं पूर्ण खंडन करताय तुम्ही आता सर्व. पूर्ण गोष्टीचं मी खंडन करतो. मी का म्हणलं तुम्हाला, नगरसेवक पद हे माझं पोट भराचं साधन नाही. मी पुन्हा म्हणीन का रत्नदीप रंगारी, सन्मान्य सुनील केदार, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यायनं तिघानं मिळून माझी नोकरी खाल्ली, ज्याचा पगार 1.5 लाख होता. 15 वर्षाची नोकरी झाली. पण माननीय बावनकुळे साहेब एक मिनिट म्हणून ना इलाज तो निवडणुकीत या लागलं. पुन्हा एक सांगतो, या सचिन मानवटकरच्या भावाले अतुल मानवटकरले सरपंच बनाव अविश्वासाले मदत केली म्हणून माझी नोकरी गेली. पुन्हा सांगतो, अजून का बोललं पाहिजे, पुन्हा बोलतो. तर शेवटच्या टप्प्यावर आलेलं. एक मिनिट शेवटच बोलतो. सचिन मानवटकरच्या भावाले अतुल मानवटकरले सरपंच बनासाठी चंद्रशेखरजी बावनकुळे, आता नाही लावत, सन्मान्य म्हणते तो, आता लावतच नाही त्या माणसाला, जाऊ द्या. चंद्रशेखरजी बावनकुळेनं मदत केली. पहिल्या वेळ जो सरपंच बनला चंद्रशेखरजी बावनकुळेनं मदत केली. दुसऱ्या वेळेस जेव्हा अविश्वास आला, हे 3 लोक एक झाले, रत्नदीप रंगारी, सुनील केदार, चंद्रशेखर बावनकुळे हे एक झाले आणि यायनं तो अविश्वास आणला. तर सन्मान्य नानाजी कंबाले यायनं तो अविश्वास बारगळासाठी पैसे पाण्यापासून सगळ्यापासून सचिन मानवटकरला मदत केली. अजून का म्हणू? तर भाऊ धन्यवाद. संपूर्ण विषयावर आपण व्यवस्थित आणि संक्षिप्त तुम्ही सांगितले आहे. या अगोदर बी बावनकुळे साहेबांवर लागलेले जे आपल्याला अपहरणचे आरोप होते ते बी आपण फेटाळले आणि कालच्या पत्रकार परिषदमध्ये आपण पूर्ण गोष्ट फेटाळल्या. आपण पूर्ण गोष्ट या आमच्या चॅनलच्या माध्यमातून क्लिअर केल्या. आपले पूर्ण लाईव्ह मध्ये दर्शक पाहत आहे, कमेंट्स बी करत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्या विदर्भ चॅनलच्या प्रेक्षकांना काय म्हणणार? मी तुम्हाला हे सांगतो, ज्या पद्धतीनं आज काँग्रेस पक्ष माझ्यावर आरोप लावून राहिला, महादुला शहरामध्ये माझं चरित्र हनन करायचं हे प्रयत्न चालू आहे, याला मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे याचं जे षडयंत्र आहे हे नादान खोटं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी सत्याच्या मार्गावर चालणारा मनुष्य आहे. मी कधी जीवनात खोटं केलं नाही, हे सत्य आहे. या 3 लोकांना माझ्या नोकरीचं नुकसान केलं म्हणून मी ह्या काँग्रेसच्या लोकांना मी मदत केली नाही. हे जे बोलून राहिले आमचा फोन उचलला नाही, हे नाही, मी याचा फोनही उचलला, याचे कॉल रेकॉर्ड चेक करा. गाडगे आपलं ह्या वाघ सरचा त्याच्याशी बोललो, याचे भाऊ सन्मान्य नगरसेवक अतुलजी मानकर याचा फोन चेक करा.
यायच्या हे माझ्यासोबत बोलत होते. हे गाडगे सर, वाघ सर, सचिन मानवकर, हे माझ्यासोबत 1 घंटा चर्चा झाली. सगळी चर्चा झाली. माझ्या महादुला शहरातील नागरिकांना मी सांगतो, सगळी चर्चा झाली. मी स्वतःहून या लोकांना मदत केली नाही. ह्या लोकांना माझं वाईट केलं. आज तुमच्या समोर हे जे प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहिले आणि मार छाती टोकून चालून राहिले, कुठंतरी यायनं कुठंतरी माझा अपमान करावा, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळावी. मी यांना हे सांगतो, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवा, काही मिळवा. नगरसेवक पद माझं पोट भराचं साधन नाही. मी अविवाहित मनुष्य आहे. आजही मी माझ्या आई वडिलाचे, जे माझ्या वडिलाचे 13.5 लाख रुपये या बँकेच्या पुष्टात आहे, ज्या जाऊन पाहत आहे ना, 3 महिन्यानं त्याचा वाला त्याच्यावर इंटरेस्ट 25,000 रुपये येते. आम्ही 3 जण जगतो. माझ्या वडिलाच्याच भरोशावर आज मी जगून राहिलो, भाकर खाऊन राहिलो. त्यानं मला जन्म दिला, पण मी आज सुद्धा त्याच्यासाठी मी काही करू शकून नाही राहिलो. मी अजून हे सांगतो, इव्हन मी माझ्या माहितीचे पैसे सुद्धा नाही काढले. आता काय सांगू, माझ्या माहितीचे पैसे सुद्धा मी जमा करू नाही शकून राहिलो. मी जर तुम्हाला सांगतो, उद्या मी जर मरण पावलो ना, तुम्हाला मी सांगतो, उद्या जर मी मरण पावलो तर माझ्या माहितीचे सुद्धा पैसे माझ्या आई वडिलांना देणं पडत. का सांगू तुम्हाला, मला त्यानं जन्म दिला, पण मी त्याला बिचारे काही देऊ शकलो नाही. मी सत्य सांगतो तुम्हाला, माझ्या हातून मनुष्य जीवनात खूप मोठी चूक झाली. त्या ज्या आई वडिलांना मला जन्म दिला त्याच्यासाठी मी काही करू शकलो. भाऊ धन्यवाद. आपण एवढ्या वेळापासून आपण लाईव्ह प्रसारणात आपल्या विदर्भ चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्याशी बोलला, त्यासाठी आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा म्हणतो, सत्यमेव जयते. हे सगळे खोटे लोक आहे. या प्रकारे आपण बघू शकता की सत्यमेव जयतेचा हा नारा आपल्या मंगेश देशमुखनी लावलेला आहे. ज्या प्रकारे मंगेश देशमुखनी मागल्या 2 दिवसा पहिले माननीय लोकनेते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर लागलेल्या ज्या आरोपावर खंडन केलेलं आहे. माझं कोणत्याही प्रकारचं अपहरण झालेलं आहे. बावनकुळे साहेबांशी माझं कोणतंही बोलणं झालेलं नाही. बावनकुळे साहेबांनी मला बंगल्यावर बोलवलं नाही. कोणत्याही प्रकारचं बावनकुळे साहेबांनी मला पदाचा लालच दिला नाही. आणि मी सत्यता होतं, मला काँग्रेसची मदत करायची नव्हती. मी काँग्रेस एबी फॉर्म मला घेऊन करत होते. असे बरेच प्रश्नाचे उत्तर आमच्या विदर्भ की आवाज लाईव्ह प्रसारणात मंगेश देशमुख नवनिर्वाचित नगरसेवक आहे महादुला नगर पंचायत यांनी केलेला. बावनकुळे साहेब यांचा मी विसरून गेलेलो आहोत. बावनकुळे साहेब भलेही वाईट असतात, ते एक चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी माझं काम केलेलं आहे. मी त्यांचा संपूर्ण सन्मान करीन, सन्मानपूर्वक सर्वांना मान ठेवीन, असं यांनी माननीय म्हणून सर्वांना संबोधित केलं आहे. आणि हे सर्व आवाज बिनबुडाचे होते, असं आमच्या चॅनलशी या थेट लाईव्ह प्रसारणात मंगेश देशमुख नवनिर्वाचित नगरसेवक महादुला नगर पंचायत मधून आमच्याशी बोललो. आपण तोपर्यंत बघत राहा आमच्या विदर्भ की आवाज खबरों की हकीकत. मी मुख्य संपादक शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज बरोबर लाईव्ह प्रसारणात कॅमेरा पर्सन जयसिंग पाटील बरोबर कामठी मोदा विधानसभा क्षेत्र महादुला नगर पंचायत. बरोबर.